नादीर साहेब देखील शेवटचे मॅच देखील पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. बघा रात्री देखील त्यांनी नाईट स्पर्धा खरं तर केली. यस खरं तर टप्पालवाडी क्रिकेट संघासाठी आज खरं तर ते उपस्थित आहेत हे मॅच शेवटचे बघण्यासाठी. जाऊया मॅच मध्ये. मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. टीम आहे टप्पालवाडी आणि टीम आहे स्मृती लिवणा भेरपाडा. या दोन संघामध्ये जबरदस्त मॅच मित्रांनो पाहायला मिळेल. एस तोपर्यंत तुम्ही झोपून घ्या आणि उद्या फोन केल्यावर काय सांगतो. दोन वर्षी मॅच आहे शेवटची मॅच आणि शेवटची मॅच ती देखील आपण पाहतोय टप्पालवाडी आणि स्मृती लिवणा भेरपाडा या दोन संघामध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. टप्पालवाडी क्रिकेट संघ टॉस हारला आणि स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघ टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघाने. 2 वर्षीय मॅच आहे. गोलंदाज स्टॅक वरती आपण पाहणार आहोत. खरं तर हर्ष पोकळ आहे स्टॅक एंड वरती. टीमचा सर सेनापती सचिन लांगी स्टॅक एंड वरती पाहू शकाल. नॉन स्टॅक एंड वरती संकेत आहे स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघाचा गेम चेंजर. नॉन स्टॅक एंड वरती संकेत. पहिला बॉल क्वालिफायची मॅच. थरार चांगला पाहायला मिळतोय. फील्ड जोरदार आणि बेकार काय सांगत आहे. सुप्पाचा वार आणि बायका बारा. फलंदाज सचिन बॅक टू द ग्राउंड. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बघा आरीचा जल्लोष पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर व्यासपीठावरती खरं तर बघा शांत गतीने आर जसं पडलात की काय असे आराम करतात व्यासपीठावरती. आराने शिकार मोठी केली आणि आता ती शिकार जिरवण्यासाठी खरं तर बहुमोव गादीवरती 2 आर पडलेत. एकाने तोंड दपवलाय एकाने तोंडावरती हातही ठेवलेत असे 2 आर. एस कॅमेरावाल्याने भारी काम केलाय. 2 आर एकदम निवांत पडला. आपलं टेन्शन नाही. पंजा दिसला म्हणजे बाई मोकळी. चला मॅच स्टार्ट करा. पहिल्या बॉल वरती विकेट पाहायला मिळाली. शेवटची मॅच आहे क्वालिफायची मॅच. नवीन फलंदाज अमर. ओहो यावेळेस देखील चांगला बॉल. काय बॉलिंग. एस नाही तुम्ही काय ऐकला का. बॉल घाली ना तर बॉलर करीत. काय सांगायचं आहे. मॅच भरपूर चांगली आहे. ओहो यावेळेस देखील चांगली बॉलिंग पाहायला मिळते हरी पोकळाची. खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहतोय मित्रांनो खेळपट्टीवरती जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत एकही धावडा येत फलकावरती. अगदी विचार केला तर मॅच देखील लाजवाब आहे. शेवटची मॅच तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. स्मिथ 11 आंबेरपाडा आणि त्याला फाईट करते टीम टप्पालवाडी. नाही कोंबडा हरवला आता काय सांगायचं आहे. चांगली मॅच आहे खेळपट्टीवरती. याही वेळेस चांगला बॉल पर्यंत पंच देखील सांगतायत. पंचांचे हात फैलावलेत. बॉल आहे फाईट. तुला घ्यायचा आहे का कोराची घ्यायचा आहे का. नाही ना नको र. चिया नको ना आता काय सांगताय. जरी सकाळ झाले तरी आमच्या द्याचा फोन काय सुट ना इकडे. काय ते फोनात राहते बासात. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी खेळपट्टीवरती. 2 वर्षी मॅच आहे आणि 2 वर्षा मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघ. परंतु धावा जास्तीच बनवाव्या लागतील.
कारण टप्पालवाडी क्रिकेट संघामध्ये फलंदाज आहेत कुबडे खैसाही पेक्षा बेकार आहेत ते. हरी आहे, सचिन आहे, अजय आहे आणि हरी पोकळाई आहे. असे कुबडे खैस फलंदाज आहेत. ओहो, आणि यावेळेस स्मिथ 11 आंबेडपाडा टीमचा देखील एक कुबडा खैस चमकलाय. बॉल झालाय फरार 6 धावेसाठी. टीमची धावसंख्या टोटल 7 धावा आहेत. थँक्यू डीजे. अमरच्या बॅट्समधून षटकार पाहायला मिळाला. अमर 4 बॉल खेळला, 6 धावेवरती नाबाद पारी त्याची पाहायला मिळते. 3 बॉल डॉट आणि 4थ्या बॉलवरती षटकार. ही मॅच दोन्ही संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे कारण मॅच जिंकण्यासाठी ही तडपड आहे. ही तडपड पुढला एकदा पंच सांगतायत बॉल आहे. इट इज द व्हाईट बॉल खरं तर पाहायला मिळतोय. खरं तर सकाळचं सत्र मित्रांनो पाहायला मिळतंय आणि जवळपास आता जर विचार केला तर घड्याळावरती देखील वाजलेत 3:48 आणि सकाळच्या सत्रामध्ये ही मॅच क्वालिफायची मॅच आहे. त्यामुळे सालिके हाताने बॉल खेळलाय. एकदा वेगाने दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि बघता बघता जर आपण पाहू शकाल ते डायरेक्ट हिट. फलंदाज अमर हा फलंदाज बाद होईल आणि ते पहिल्या ओव्हरचा गेम संपलाय. टीमची धावसंख्या आहे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. घुबडाचं डोळं मॅच मध्ये नजरा ठेवल्यात. इशारा केला, घुबडाची नजर केला, सटोल्या दिसला ना घुबाड तुटून दाबात आणि उंदीर दिसला तरी तुटून दाबात. पण इकडं योग घुबडापेक्षा बेकार गडी आहे. त्याची नजर ना कवाच ना पाक. गोलंदाज आहे सौरव आहे. टप्पालवाडी क्रिकेट संघाचा गोलंदाज आहे सौरव. जबरदस्त मॅच. ओहो, यावेळेस पहिल्या बॉल वरती मोठी विकेट. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते सौरवची आणि अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मोठी विकेट धक्का क्रमांक लागला जातोय. इथून पुढे स्मिथ 11 आंबेडपाडा क्रिकेट संघाला तिसरा रेफर केलाय का इस फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. 9 धावा धाव फलकावरती. बघा दोन्ही संघाचे नाईट स्पर्धेमध्ये लकी म्हटलं जाणारे दोन्ही संघ आज एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. टप्पालवाडी आहे, स्मिथ 11 आंबेडपाडा आहे. दोन्ही संघ लकी ठरले जातात नाईट रणजी शृंखलेमध्ये. परंतु आज एका संघाला मात्र पराभव सुवास लागेल या स्पर्धेमधून. परंतु कुठला संघ असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 9 धावा आहेत धाव फलकावरती. दुसरं षटक खेळपट्टीवरती चालू आहे. सौरव गोलंदाज ट्रॅक वरती या. जर स्मिथ 11 आंबेडपाडा क्रिकेट संघाने 15+ धावा बनवल्यात तर त्या संघामध्ये गोलंदाजी भरपूर चांगली आहे. त्या धावा चेस करताना टप्पालवाडी क्रिकेट संघाला देखील त्यांचंही नाकाशी नळ येतील. कारण टप्पालवाडी क्रिकेट संघ तुम्हालाही माहित आहे स्मिथ 11 आंबेडपाडा क्रिकेट संघामध्ये गोलंदाजी मजबूत आहे. परंतु धाबा येतील का? 9 धाबा आहेत धाव फलकावरती. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. सौरभची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो खेळपट्टीवरती शांती गतीने हा सामना पाहायला मिळतोय. खरं तर टप्पालवाडी क्रिकेट संघाचे समर्थक म्हणजे अनिलजी पादेर खोंडेवाडी गावचे एक आहे खेळाडू आहे जबरदस्त व्यक्ती. खरं तर शेवटची मॅच देखील पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. आज पूर्ण रात्र त्यांनी खरं तर आमच्या समेत ओहो यावेळेस वाट गोलंदाजी. फलंदाज बॅक टू डगआउट एष्टा वाकवल्यात. चला नवीन फलंदाज बैद्राच्या आतमध्ये दाखल. तोपर्यंत देऊया टोपीवाले डीजेला संधी.
थँक्यू डीजे. नाही ना तुम्हाला कॅमेरा नव्हता हे काय देखील आम्ही कसा डान्स होता तो बेकार डान्स कंचर टप्पाल वाली आलं का काय बरं मला येरू त्यांना तेच ना सुगाम ना कंच येस टप्पालवाडी वालच बघा मॅच भरपूर चांगलं आहे. 3 बॉल फेकले 2 विकेट 1 डॉट. चांगली गोलंदाजी सौरवची पाहायला मिळते. एक डावकुराताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश टर्निंग पॉइंट खेळाडू योगेश 3 बॉल खेळेल. 3 बॉल मध्ये 5-7 धावा बनवल्या तर त्या धावा चांगल्या स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघाला टॅप केलाय गली पॉइंट मधून. मी म्हटलं होतं योगेश टर्निंग पॉइंट ठरेल या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅट मधून आळाई चमकार येते. थँक्यू डीजे. काय नाही मॅच आहे का हळदे काय समजय ना मला काय सांगायचं. ऑपरेटर आहे तो सगळ्याला भारी आहे आणि नसतात ते त्याहून भारी आहेत. चमकार पाहायला मिळाला. ओहो यावेळेस देखील चांगला बॉल खरं खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे आपण चेक करणार आहोत. प्ले डिलिव्हरी आहे. अगदी विचार केला तर 3 स्टंप आहेत आणि 3 स्टंपच्या अगदी बदल्या स्टंप वरून हा बॉल फरार झालाय म्हणजे चांगली गोलंदाजी आहे. 13 धावा आहे दफल कमती शेवटच्या बॉल मध्ये चौकार षटकार दुहेरी धाव की डॉट बॉल की विकेट. ओहो यावेळेस कडक बेधडक फलंदाज इथे बाद होईल आणि बघता 12 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या डावचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 13 धावा आणि 14 धावांचं टार्गेट आहे टप्पालवाडी क्रिकेट संघाला. तोपर्यंत देऊया टोपीवाल्या डीजेला संधी. थँक्यू डीजे. आता 3-4 जणाचे माल वाटात अंगात आला तिकडं असं वतराय लागलं ते ना काय सांगायचं आहे. तू जर्किंग वालाय तो का त्याला मोकार आता उभावला वया आणि ते एकाची कॅसही बारे आलताना टुनुक बघ रिप्ले मध्ये पाहतोय बघा मान आलं ते गड्याची 1 नंबर काय सांगा रिप्ले मध्ये आहे स्टोरी या पैसा उशील केला ना काय सांगायचं आहे. मला वाटतं टपालवाडी काय हळदी बिळदी येता का नाही काय माहित. मॅच कांडण उठवायची तर काय असू दे एन्जॉय भरपूर आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 14 धाब्यांची गरज. बघा या 14 धाबा देखील चेस करताना सांभाळून चेस करावा लागेल टप्पालवाडी क्रिकेट संघाला कारण तुमच्या विरोधात आहे स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघ. रात्री शेवटची मॅच होती झुगरेवाडी बना ब्राह्माची वाडी. 3 बॉल आणि 3 धाब्यांची गरज होती. क्वालिफायची मॅच होती ती. खरं तर निराशा पाहायला मिळाली. खरं तर योगेश पारधीच्या चेहऱ्यावरती ती निराशा खरं तर अक्षरशः डोळ्यावरतून अश्रू पाहायला मिळाले.
परंतु रामाचीवाडी क्रिकेट संघ जरी क्वालिफाय झाला असला तरी भरपूर वर्षाने तरी एन्जॉय अजिबात केले नाही, कारण त्यांनाही ठाऊक होतं की आपल्याच विरोधी टीमचा एक खेळाडू खरं तर बाईकसाठी झुंजत होता, त्याला त्या स्पर्धेमधून बाद व्हावा लागला. प्रयत्न भरपूर चांगले होते परंतु खेळ चांगला राहिला. रात्री गेम ऑन. सचिन गोलंदाज स्ट्राइक वरती, अजय आहे स्ट्राइक एंड वरती, हरी आहे नॉन स्ट्राइक एंड वरती. 12 बॉल 14ची गरज. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर वरना आणि ते मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलाय. ही कॅच फलंदाज अजय बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि खरं तर एकनाथ हिंदोळ्यांचा यांचा डॉग म्हणजे कुत्रा खरं तर सकाळच्या सत्रामध्ये त्यांना देखील शोधत आलाय. नाही एकनाथ आवडी कुत्री नका बाळू, घरीच बांधून ठेवा बाबू. काय सांगा चिकन पकोड्या तुम्ही सोकैले आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट. बघा अगदी विचार केला तर दोन्ही संघासाठी ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. जिंकण्यासाठी तडफड. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. पुढे नेक्स्टचा बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरडा, तोपर्यंत जर पाहायला गेलं तर आणि ते दोन धाबा. सुंदर रणेद मिड विकेट. चित्त्याच्या सप्लायने 2 धाबा पडून काढल्या. सौरव आहे फलंदाज आणि त्याच्या बॅट्समन 2 धाबा आल्यात. बघा अगदी विचार केला तर ह्या 14 धाबा टर्निंग पॉइंट आहेत स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघासाठी आणि टप्पालवाडी क्रिकेट संघाला देखील सांभाळून खेळणं गरजेचं आहे. क्वालिफायची मॅच आहे मित्रांनो आणि ते मॅच देखील चांगलीच रंगात पाहायला मिळते. फटका फसलाय ओहो आणि इथे खरं तर कॅच देखील ड्रॉप झाल्या. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल धाबा 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 घेतल्या गेल्यात. कडक कडक बेधडक 3 धाबा. सुंदर रनिंग द विंड विकेट खरं तर पाहायला मिळते. 5 धाबा आहे धाव फलकावरती. 5 धाबा आहे धाव फलकावरती. खरं तर ही कॅच कॅरी करायची होती, प्रयत्न चांगले केले होते. फिल्डर लॉलीपॉप दिलेला तुला लॉलीपॉप काहीच नाही फायदा झाला. अगदी विचार केला तर 3 धाबा पडून काढल्या आणि त्यानंतर विचार केला तर 5 धाबा आहे धाव फलकावरती. हरी आहे, हरी दोरे स्ट्राइक एंड वरती. टप्पालवाडी क्रिकेट संघाचा एक तारणार खेळाडू स्ट्राइक एंड वरती. जरी शेर म्हातारा झाला तरी मात्र शिकार करायला सोडत नाही आणि ती शिकार मात्र आता इथून पुढे हरीला करावी लागेल. आणि गोलंदाजी ही भरपूर चांगली पाहायला मिळते खेळपट्टीमध्ये. लीडिंग एज ओहो एकेरी धाव का होईना परंतु धाव येणं गरजेचं आहे. ही मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. खरं तर अगदी विचार केला तर सातत्याने आपण पाहतोय स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघ नाईट टुर्नामेंट मध्ये खरं तर सातत्याने विजेता मिळवत असतोय, क्वालिफाय देखील होत असतात आणि त्याचनंतर टप्पालवाडी क्रिकेट संघाचे देखील नशीब भरपूर असतात की नाईट स्पर्धेमध्ये खरं तर त्यांचा देखील बोलबाला देखील बोलला जातोय. परंतु आज खोडेवाडीचे देखील परवाच्या रात्रीमध्ये नशीब पाहायला मिळतील याच मैदानावरती. तर माझा अंगाने का आजावणारा ते भरायला आहे. सकाळ परत दे कतरायला त्याला टावाय राखू दे नशीब उघडवाय लागतील. पटका चांगला ओहो बस काम 1 नंबर केला का तू. फोटोग्राफी द्या एक चला फोटोग्राफी द्या. बघा अजून एक कॅच ड्रॉप झाली. 2 कॅच खरं तर सोडल्या ड्रॉप झाल्या. अगदी विचार केला तर आपण पाहणार आहोत 2 कॅचेस जर पकडले असतात तर मॅच मध्ये पकड निर्माण करू शकल्या असत्या. 7 धाबा अनिल मी म्हटलं होतं या 14 धाबा चेस करता करता टप्पालवाडी क्रिकेट संघाच्या देखील नाकाशी नळ येतील आणि ते नळ आलेत. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 धाबा बनल्यात, अजून 7 बनवायचे आहेत म्हणजे 7 बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे. परंतु ह्या बॉल वरती मी म्हणेन या बॉल वरती
फटका चांगला आला तर मॅच थोडीशी जवळ टप्पालवाडी क्रिकेट संघासाठी पाहायला मिळेल आणि याच बॉलवरती विकेट आला तर स्मिथ 11 आंबेडपाडा क्रिकेट संघ या मॅच मध्ये पकड बनवू शकेल यात शंका नाही. शेवटचा बॉल आहे. डॉट 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 टडक 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 बेधडक डॉट बॉल आहे. 7 बनवायच्या 6 बॉल मध्ये 6 बॉल मध्ये बनवायच्या 7 धावा. मॅच मित्रांनो भरपूर चांगली पाहायला मिळते. नाही वाढवायला निजला काय तुला काय उठाईल असता. बरं वागा कोण बाणायचा कोण का चला आंबेरपाडा टीम मग काय एक काम करा तुम्ही खेळा मी जाऊ का कॅमेरेवाल्या काय करायचा थांबा आता गट्टी बा चला मॅच स्पीडअप टेपा काय सांगायचं आहे. 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. टप्पालवाडी तोंड जरा कमी करा नाही तेच तोंडात या फटाकरो आणून टेकी झाली म्हणजे 2 धाब्याची पॅलेंट आहे बरोबर ना. हा आणि वट फुटलं तर मग बोलताय नाही. 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. मॅच चालेत कडक कडक बेधडक क्वालिफायची मॅच. जय श्रीराम चषक शिलारवाडी या स्पर्धेची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये ही मॅच आपण पाहतोय. टप्पालवाडी आणि स्मिथ 11 आंबेडपाडा या दोन संघामध्ये जबरदस्त मॅच खर तर पाहायला मिळते. संकेत आहे गोलंदाज टॅक वरती. 6 बॉल मध्ये बनवायच्या 7 धावा. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल का. 6 बॉल 7 धाब्यांची गरज. हे मॅच दोन्ही संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. शत्रक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलाय कॅच ड्रॉप झाले आणि दूर धावा या बॉल वरती. बघा ही कॅच आता ही कॅच टर्निंग पॉइंट होता मॅचचा आणि कॅच ड्रॉप झाले. 5 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. एकनाथ बरोबर ना एस रोख मध्ये नशीब त्याला सुट्टी गावल्या रात्री डायरेक्ट जेलेला गेले. उंद्या उंद्या आहे ना बस. पहिल्या रात्रीमध्ये एकनाथचा समालोचक आपण ऐकला. चांगलं समालोचक होता. परंतु प्रयत्न करा समालोचक करा. एड वाकड हळू वज का काय होईना परंतु समालोचकला देखील थोडंफार मित्रांनो मान सन्मान असतो. 5 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. बादीर साहेब देखील मॅच बघतात कान बांधून. काय सांगायचं त्याला काचा गार पडलाय काय माहित. 5 बॉल आणि 5 धाब्यांची गरज आहे. फटका फसलाय फसलाय फसलाय. शत्रक्षक धावतोय. नाहीये नाहीये आज नशीब स्मिथ 11 आंबेरपाडा क्रिकेट संघाचे नशीब आज नाहीये. या मॅच मध्ये 3 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि 4 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्या 4 कॅचेस जर मिळवल्या असत्या तर टप्पालवाडी वाल्या वाळू किती शाळू बाळू किती शाळू असा काम झाला असता. एस मॅच अजून आहे. 4 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. एकच बॅटमनच्या 4 कॅचेस सोडल्या. काय सांगायचं आहे. जमलेला लगीन मोडीजल ना काय सांगायचं. तेव्हा तर सांगता कंचे आय घाल्यानं जमलेला लगीन मोडला. आता 4 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. 3 धाब्यांची गरज आहे. संकेत आहे गोलंदाज ट्रॅक वरती लीडिंग एज आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु एक धाबेला महत्व आहे. ही मॅच देखील रंगात आले मित्रांनो. सकाळच्या 17 मध्ये मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते. 4:07 झालेत. 4:07 झालेत. एकनाथ तुझा घड्याळ थोडासा बंद पडला असेल कदाचित. आम्ही मोबाईल मध्ये चेक केला. 4:07 3 बॉल 2 धाबा. अनिल रात्री मॅच झाली तशी मॅच आले. 3 बॉल आणि 3 धाब्यांची गरज होती. आता 3 बॉल
आणि 2 धावांची गरज आहे ह्या मॅच मध्ये. काल पंचाच्या भूमिकेमध्ये हरीला पाहिला, आज बॅटिंग करत असताना हरीला पाहतोय. आणि इकडे तो मातरगडी तोच आहे हा, म्हणजे कोण आहे माहिती का, सुरेश निरगुडा दादा, तो तेटच आहे. 3 बॉल 2 धावांची गरज. कबाडीचा फटका आणि इथे मॅच झाले फिनिश. टप्पालवाडी क्रिकेट संघ आज खर तर पाहायला मिळतोय जय श्रीराम चषक शिलारवाडी 2026 मध्ये क्वालिफाय झालाय तिसऱ्या